5वी स्कॉलरशिप इंग्रजी व बुद्धिमत्ता विषयाची संपूर्ण उत्तरसूची आपण या व्हिडिओमध्ये देत आहोत. पहा, प्रश्न क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. प्रश्न क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर पहा. प्रश्न क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. प्रश्न क्रमांक 5 या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6 या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 7 या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. 8 या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9 या प्रश्नाचं उत्तर, प्रश्न क्रमांक 7 या प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहिलं. प्रश्न क्रमांक 7 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9 या प्रश्नाचं उत्तर आहे, प्रश्न क्रमांक 9 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, प्रश्न क्रमांक 10 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल, या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. प्रश्न क्रमांक 13, प्रश्न क्रमांक 12 या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 13 या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. प्रश्न क्रमांक 15 या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 16 पर्याय क्रमांक 1 येईल. प्रश्न क्रमांक 17 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. प्रश्न क्रमांक 19 या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 20 या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 21 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. प्रश्न क्रमांक 22 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 23, प्रश्न क्रमांक 23 या प्रश्नाचं उत्तर पर्याय 4 येईल. प्रश्न क्रमांक 24 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. प्रश्न क्रमांक 25 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. तर अशा पद्धतीने इंग्रजीची संपूर्ण उत्तरसूची आपण दिलेली आहे. पाहूयात बुद्धिमत्ता विषयाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 26 पहा, या ठिकाणी खालील 4ही घन एकाच घनाच्या विविध बाजू आहेत, त्यावर 1 ते 6 अंक लिहिले आहेत. तर 6 अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? तर यासाठी आपल्याला ट्रिक्स पद्धतीने या पद्धतीचा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे. आता यामध्ये जर बघितलं आपण 5 आणि 5 हा कॉमन अंक आहे, त्यामुळे आपण इथे 5 जर लिहून घेतलं तर त्यानंतर उजवीकडून जर गेलो आपण तर पहा 2, त्यानंतर 3, त्यानंतर पहा 5 नंतर 6, त्यानंतर 4 आणि त्याच्यानंतर इथं राहिलेला 1. आणि आपल्याला विचारले 6 अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल? तर 6च्या विरुद्ध 2 हा अंक येईल. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 27 पाहुणा अतिथी तर पुत्र काय? तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 आत्मज. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28चं 1 येईल. प्रश्न क्रमांक 29 पहा प्रश्न आकृती दिली त्या सहसंबंध, त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 30 या प्रश्नाचं उत्तर पहा, या ठिकाणी काय केलेलं आहे? 234 29 तर 513 काय? तर वर्गसंख्या 2चा वर्ग 3चा वर्ग 4चा वर्ग. तर अशा पद्धतीने हे उत्तर काढायचं आहे. 5चा वर्ग 1चा वर्ग आणि 3चा वर्ग, तर त्याची बेरीज येईल, वर्ग काढून त्याची बेरीज येईल 35. त्याचबरोबर 31 या प्रश्नाचं उत्तर पहा, 79चा संबंध 64 तर 59चा संबंध कोणाशी? तर या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 येईल. तर पहा या ठिकाणी जर बघितले 7 आणि 9 किती झाले? 16 आणि 16 जर बघितलं आपण तर या ठिकाणी 16 चौक 64, 9 आणि 5 14. ठीक आहे. 9 आणि 5 14, 14 भागिले जर आपण 2 केले तर 7 येईल आणि 7चा वर्ग 49. त्याचबरोबर 7 आणि 9 यांची बेरीज 16 येते, भागिले 2 जर केलं तर 8 येईल आणि 8चा वर्ग 64. या पद्धतीने हा प्रश्न या ठिकाणी सोडवता येईल.
आपण फक्त उत्तर घेऊयात, कारण खूप व्हिडिओ मोठा होईल आणि त्यामुळे तुम्हाला पटपट जर चेक करायचं असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता. स्पष्टीकरणाचा व्हिडिओ मी स्वतंत्र देतो. प्रश्न क्रमांक 32. तर यामध्ये पहा, तुमच्या मित्राने आकाशकंदील केला आहे, हे पाहताच तुम्ही काय करा. तर पहा, मित्र तेथून बाजूला होताच आकाशकंदील फाडून टाकेन. चुकीचं आहे. मित्राशी अबोला धरेन, मित्राचे कौतुक करेन, मित्राचे कौतुक करेन, हे या प्रश्नाचं उत्तर येईल. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 33 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 34. तर या ठिकाणी जर बघितलं आपण तर हा प्रश्न दिशावरील आहे आणि या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 वायव्य. प्रश्न क्रमांक 35. प्रश्न क्रमांक 35 या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 36 पहा, तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 37 वेन आकृती दिलेल्या होत्या, नोकरी करणारे, मजुरी करणारे आणि शेती करणारे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नोकरी करणारे. किती लोक शेती करतात? या प्रश्नाचं उत्तर आहे 50. 38 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 39 या प्रश्नाचं उत्तर पहा 21, 15, 23. तर या ठिकाणी जर बघितलं आपण तर या ठिकाणी पहा 21, 23, 22 आणि 16. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 येईल. प्रश्न क्रमांक 40 या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 36. प्रश्न क्रमांक 41 या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 42 या प्रश्नाचं उत्तर पहा जुळणारी तंतोतंत आकृती पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 43 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 44 गटाशी जुळणारी संख्या पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल 44चं. त्यानंतर पहा, कारण याला 4ने भाग जातोय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45 या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं आपण तर पहा 29, 17 आणि 9. तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येईल पर्याय क्रमांक 4. पहा, स्पष्टीकरणाचा व्हिडिओ मी तुम्हाला सेपरेट देतो, कारण तो व्हिडिओ मोठा असणार आहे. प्रश्न क्रमांक 46 येईल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 47 या प्रश्नाचं उत्तर पहा वेन आकृती दिलेली होती. ठीक आहे. तर 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9 आणि या ठिकाणी यांची बेरीज करा, तर त्या पद्धतीने आपल्याला उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 48 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 49 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 50 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 51 तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 52 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 53 तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 54 येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 75 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 55चं 1 आहे. प्रश्न क्रमांक 56 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 57 या प्रश्नाचं उत्तर येईल LR. प्रश्न क्रमांक 58 या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 59 जोडाक्षरे किती आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 60 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 61 या प्रश्नाचं उत्तर पहा, तर हा 12चा वर्ग आहे, 18चा वर्ग, त्याचबरोबर 22चा वर्ग. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 62 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 येईल या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 63 वांगी गटात न बसणारे पद. प्रश्न क्रमांक 65 पर्याय 1. प्रश्न क्रमांक 64 1 येईल. प्रश्न क्रमांक 65 पहा 65 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 66 या प्रश्नाचं उत्तर 22. प्रश्न क्रमांक 67 या प्रश्नाचं उत्तर पहा प्रश्न क्रमांक 67 तर क्रमाने येणारी संख्या आहे. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 68 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. काय आहे? पर्याय क्रमांक 1. 5ने जास्त 5ने कमी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 69 तर या प्रश्नाचं उत्तर पहा, तर हा प्रश्न
93, 57, 53, 50, 24 आणि 20. तर आपल्याला चुकीचं पद ओळखायचं होतं आणि चुकीचं पद या ठिकाणी पहा कोणते ते, तर पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 नाही येणार, पर्याय क्रमांक 2च येईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 70 या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 71 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 72 या प्रश्नाचं उत्तर पहा वैवारीवरती हा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 16. प्रश्न क्रमांक 73 पहा, तर या प्रश्नाचं उत्तर आहे राम. प्रश्न क्रमांक 74 तर या प्रश्नाचं उत्तर संत्रे येईल. प्रश्न क्रमांक 75 या प्रश्नाचं उत्तर येईल 60. तर अशा पद्धतीने संपूर्ण इंग्रजी व बुद्धिमत्ताची उत्तरसूची दिलेली आहे. हा सेट ए आहे. तर तुमचा सेट जो असेल त्या पद्धतीने प्रश्न पाहून तुम्ही उत्तरसूची चेक करू शकता. तर पाहूया पुढील व्हिडिओमध्ये आपण गणिताची संपूर्ण स्पष्टीकरणे आणि बुद्धिमत्ताची संपूर्ण स्पष्टीकरणे घेणार आहोत. जर वाटत असेल की उत्तरसूचीमध्ये माझा प्रश्न बरोबर आहे तर स्पष्टीकरण पहा, त्यामुळे तुम्हाला तुमच्या शंकेचे निरसन होऊन जाईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये गणिताच्या आणि बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासह. धन्यवाद.